जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल पेज क्रिएशनचे नवीन माहिती बनवण्यामध्ये. आज आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग गोष्टी व्हिडिओ बनवला, तर त्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. चला तर सुरुवात करूया. पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, सुपर पेट कट करून घ्यायचे. इथं की दिसली का नाही, कनेक्ट झालायचं समजायचं. लक्षात करून क्लिक करायचं. आपण बघा फोटो दिलाय, फोटो दिलाय. रेशन ओपन दोन बटन वाढवले. या डोळ्यामध्ये जायचे, एक्सट्रेडरमध्ये जायचे. अपना दिलेला क्लिक करायचे. बावीस पिन वाढून गेल्यानंतर मी डायरेक्ट माझ्या तयार केलेल्या प्रोजेक्ट मध्ये येतो. काय करायचे तुम्हाला, तर असं वाढून घ्यायचे. विषय दिसले ना, असं झूम करून घ्यायचे. विषय दिसले ना, टेक स्प्लिट मारायचे, इथे स्प्लिट मारायचे. तर इथं वाच 10 पेट दिसले का नाही, एक दिसले नाही, इथे स्प्लिट मारायचे. 10 दिसले, इथे एक स्प्लिट मारायचे. तर 0.4 सेकंद यायचे, इथे एक स्प्लिट मारायचे. इथे स्प्लिट मारायचे, इथे स्प्लिट मारायचे, इथे स्प्लिट मारायचे, इथे स्प्लिट मारायचे आणि इथे स्प्लिट मारून परत ही आपली लेअर आहे मोठी आणि इथनं ट्रान्झॅक्शन सुरू होणार आहे. मागचं इथे स्प्लिट मारल्यानंतर इथे स्प्लिट मारायचे. तर बीट वाजेल तशी स्प्लिट मारायची. तर त्यानंतर 13 सेकंदावर एक स्प्लिट मारायचे. त्यानंतर पुढे गेल्यावर 20 दिसलं का नाही, 0.17 मध्ये पॉईंट दिसलं का नाही, तिथे एक स्प्लिट मारायचे. नंतर 20 सेकंदावर एक स्प्लिट मारून त्यानंतर तुला काय करायचं, स्प्लिट मारलं का नाही एवढं, ह्याच्यावर जायचे, फाईल ह्याच्यावर जायचे, ॲनिमेशन मध्ये जायचे. फेड इन म्हणून इन मध्ये दिसेल बा, तर फेड इन दिसेल. ऑप्शन सिलेक्ट होऊन जायचे, ड्युरेशन ॲनिमेशन मध्ये जायचे, कॉम्बो मध्ये जायचे. फाईल कॉम्बो मध्ये जाऊन पेंडुलम मूव्ह 1 इफेक्ट ह्याच्यामध्ये ह्याच्याबद्दल पण जाऊन कॉम्बो मध्ये जाऊन पेंडुलम 1 इफेक्ट द्यायचे. त्याच्यात जाऊन पेंडुलम 2 इफेक्ट द्यायचे. त्याच्यात जाऊन ॲनिमेशन मध्ये जाऊन पेंडुलम 1 इफेक्ट द्यायचे. त्याच्यात जाऊन कॉम्बो मध्ये जाऊन पेंडुलम 2 इफेक्ट द्यायचे. त्याच्यामध्ये जाऊन ॲनिमेशन मध्ये जाऊन साइड अँड साइड इन मध्येच गावलं बघा, साइड अँड साइड जो ॲनिमेशन द्यायचे. त्यानंतर ह्याच्यावर क्लिक करून ॲनिमेशन मध्ये जायचे, कॉम्बो मध्ये जायचे. स्पे इन हा इफेक्ट दिसेल, ह्याच्यावर क्लिक करायचे. ॲनिमेशन हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ह्याच्यावर क्लिक करायचे. वेव अँड साइड
कॉम्बो मध्ये साहेब वेव्ह अँड स्लाइड हा इफेक्ट काय म्हणतात ॲनिमेशन करून घ्यायचे. त्यानंतर ह्याच्यावर क्लिक करायचं, कॉम्बो मध्ये जायचं डबल स्ट्रेच अँड डिस्ट्रॉय हा इफेक्ट हा ॲनिमेशन सिलेक्ट करून घेऊ. त्यानंतर हा त्याच्यावर जायचे ॲनिमेशन मध्ये जायचे. आता काय करायचं मग कॉम्बो मध्ये पहिल्या त्याच्यावर डायनेमिक शेक LL हा इफेक्ट दिसला काय हा ॲनिमेशन दिसेल बघा. त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे दिसून जाईल. त्यानंतर बघा जे पण ही डायनेमिक LL इफेक्ट दिला तर त्याची एक लेअर सोडायची पुढची. त्यानंतर पुढच्या लेअरवर जायचे. पुढच्या लेअरवर गेला इन मध्येच आहे का स्क्रीन फ्लॅश हा इफेक्ट 1 सेकंदाचा त्याचा. त्यानंतर तुम्हाला काय करायचे पुढच्या याच्यावर त्यानंतर तुम्हाला काय करायचे चौकडी बघ दिसते का नाही त्याला ट्रान्झॅक्शन म्हणतात. त्याच्यावर क्लिक करायचे. प्रो मध्ये जायचे टर्न टेबल हा इफेक्ट हा ट्रान्झॅक्शन दिसेल. त्याच्यावर क्लिक करून सेट करून घ्यायचे. दुसऱ्या ह्याच्यावर जायचे फुल इन LL हा ट्रान्झॅक्शन घ्यायचे. नंतर ह्याच्यावर जायचे फुल आउट हा ट्रान्झॅक्शन घ्यायचे. त्याच्यावर जायचे शेकेलेल हा ट्रान्झॅक्शन घेऊन जायचे. त्यानंतर झाल्यानंतर काय झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे इफेक्ट मध्ये जायचे. त्याची मेन सुरुवात बघा तर जो आपला तर इमेज रोटेट झाला तिथं यायचे. तिथनं पॉइंट मध्ये यायचे मध्येच यायचे आणि बॉडी इफेक्ट मध्ये जायचे. बॉडी इफेक्ट मध्ये जाऊन तर काय करायचे ग्लोइंग लाईन्स मध्ये जाऊन इथं बघा इलेक्ट्रिक रेडिएशन हा इफेक्ट सिलेक्ट करून घेऊ. बॉडी इफेक्ट हा इफेक्ट इथपर्यंत वाढवून घ्यायचे बघा 12 सेकंदावरती वाढवून घ्यायचे. त्यानंतर त्याच्या खाली बघा व्हाईट फ्लॅश दिसेल बघा. व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचे. व्हिडिओ इफेक्ट मध्ये गेल्यानंतर इथं फ्लॅश बघा फ्लॅश व्हाईट फ्लॅश किंवा फ्लॅश दिसेल बघा. त्याच्यावर क्लिक करून ऍड करून घ्यायचे. व्हाईट फ्लॅश येईल बघा क्लिक करणे. त्याच्या 12 सेकंद वरती यायचे. आपल्याला बॉडी इफेक्ट मध्ये जाऊन आपल्याला व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचे तर लव मध्ये काय करायचंय तर मिनी रेनबो हा इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचे. क्लब आर्ट सॉरी तर काय करायचंय त्याच्यात ग्लोइंग लाईन मध्ये जायचे. क्लब हर्ट्स हा इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचे. बॉडी इफेक्ट आहे तो. हे व्हाईट फ्लॅश इफेक्ट शेवट घ्यायचे. त्यानंतर 16 सेकंद वरती यायचे. ग्लोइंग लाईन्स मध्ये परत जायचे. बॉडी इफेक्ट आहे तर जिओमेट्रिकल लेझर हा इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर 21 सेकंदाच्या आधी घ्यायचे. तर ग्लोइंग लाईन्स मध्ये जाऊन खाली बघायचं हेल्प फायर हा इफेक्ट दिसेल. त्याच्यावर क्लिक करून सिलेक्ट करून घ्यायचे. शेवटपर्यंत घ्यायचे. मेन झाले तुमचं काम आहे. परत तुम्हाला काय करायचे फिल्टर मध्ये जायचं. फिल्टर मध्ये जाऊन तर काय करायचं फिल्टर मध्ये जाऊन
थोडंसं लोडिंग गेला तिथं व्ह्यू इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचे. तर व्ह्यू सिलेक्ट करून घ्यायचे. घेतलेला आहे मी. आता ऍडजस्ट मध्ये जायचे. ब्राईटनेस काय करायचं तुम्हाला 0 ठेवायचे. कॉन्ट्रास्ट पण 0 ठेवायचे. सॅच्युरेशन 7 ठेवायचे. 7+7 ठेवायचे. एक्सपोजर +12 ठेवायचे. शार्पेन 60 ठेवायचे. HSL त्याचं काय नाही ते ॲडजस्ट होऊन जाईल. त्याचं पण काय नाही बरोबर सिलेक्ट झालं. शेवटपर्यंत घ्यायचे एवढं. इमेज तुम्हाला असं दिसेल. त्यानंतर तुम्हाला काय करायचे इथं तो ओव्हरमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचे. त्यानंतर आपण इथे एक लिहिलेला आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. करून घ्यायच्यानंतर बॅक गेलं क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं ओव्हरव्ह्यू क्लिक करून आहे तो ओव्हरव्ह्यू आहे त्याच्यावर क्लिक करायचं. मी क्लिक करून टाकतो. तर बघा इथं घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला आपलं काम शिकलेलं आहे. आपला व्हिडिओ झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं काय ठेवायचे. एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक करायचे. हा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.